वांद्र्यातील गरीबनगर परिसरात अतिक्रमणावरती सलग तिसऱ्या दिवशी बुलडोझर कारवाई। रेल्वे रुळालगतच्या अनधिकृत घरांवर तोडक कारवाई। पोलिसांचा बंदोबस्त तैनात। नीट परीक्षेच्या एक दिवस आधीच मोठेगावकरने विद्यार्थ्यांना पेपर दिला। विद्यार्थ्यांची उजळणी घेतानाचा मोठेगावकरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मोठेगावकर विद्यार्थ्यांच्या पालकांशी लाखोंची डील करायचा। पैशांनुसार मोठेगावकरकडून नोट्स आणि कोचिंग सूत्रांची माहिती। बदनामीच्या भीतीने पालक समोर येत नसल्याचंही समोर। कांदा उत्पादक शेतकरी आता तिहेरी संकटात। आखाती देशांमधील युद्धामुळे कांदे निर्यात ठप्प। व्यापारी असोसिएशन सोमवारपासून लिलावात सहभागी होणार नाही। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी। नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी। अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद। जळगावच्या सराफ बाजारात सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ। सोन्याच्या दरात 1000ची तर चांदीच्या दरामध्ये 2000ची वाढ। जीएसटी सह सोन्याचे दर 1,62,225 रुपयांवर।